नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये प्रार्थना स्थळ बंद असल्याच्या निमित्तावरून सुरू झालेलं वादळ थांबता थांबत नाहीये. राज्य सरकारची या प्रकरणातली भूमिका सर्वसमावेशक आणि सर्व धर्म समभावासारखी आहे. त्यांनी ना मंदिरं उघडली आहेत, ना राज्य सरकारनं मशिदी उघडल्या आहेत, ना चर्चमध्ये प्रार्थना अदा करायला परवानगी आहे, ना बौद्ध स्तूपांमध्ये प्रार्थना म्हटल्या जात आहेत. सगळ्या धर्मियांच्यासाठी समान भावना असलेलं हे सरकार आत्ताच्या घडीला टीकेचं धनी ठरतंय. कारण कोरोना काळामध्ये सातत्यानं घरात असलेल्या आणि निर्बंधात असलेल्या या संपूर्ण समाजाला विविध पातळ्यांवर प्रार्थनेच्या निमित्तानं देवाची आराधना करण्याची इच्छा व्यक्त झाली आहे. एका बाजूला समाजाची ही मानसिकता असताना दुसऱ्या बाजूला राजकारण्यांचे वेगळे वेगळे स्वर कानावर पडतात. कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचा प्रसार वाढू नये या निमित्तानं आणि या कारणानं राज्य सरकार प्रार्थना स्थळं बंद ठेवू नये. ही प्रार्थना स्थळं किती दिवस बंद असतील, ती कधी उघडतील आणि ती उघडल्यानंतर त्यामध्ये काय निर्बंध राहतील याच्या संदर्भातली कुठलीही स्पष्टता अद्याप झालेली नाही. हिंदूंसाठी महत्त्वाचा असलेला चातुर्मास आणि त्याचबरोबर जैनांसाठी महत्त्वाचं असलेलं पर्युषण हे सगळं बंद काळात, बंद प्रार्थना स्थळांच्या काळातच, बंद मंदिरांच्या काळातच पुढे पुढे जात आहे. आणि म्हणूनच स्वाभाविकरित्या लोकांची चलबिचल, अस्वस्थता वाढत चालली आहे. विषय मुख्य म्हणजे असा की महाराष्ट्रातच हा संपूर्ण विषय घडतोय. याचं कारण असं की महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये आत्ताच्या घडीला मंदिरांवर, प्रार्थना स्थळांवर निर्बंध नाहीत. गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल किंवा कर्नाटक आणि गोवा असेल, तिथे मंदिरं आहेत खुली. त्या मंदिरांमध्ये लोक कमी जात आहेत किंवा प्रार्थना स्थळांमध्ये त्या धर्माचे लोक कमी जात आहेत. पण आत्ताच्या घडीला इतर राज्यांमधली परिस्थिती आपल्याकडे का असू शकत नाही असा प्रश्न उपस्थित करत प्रार्थना स्थळांच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका व्यक्त होत आहेत. राज्यामध्ये मशिदी कोणत्याही परिस्थितीत 2 सप्टेंबरपासून सुरू होतीलच आणि तिथे नमाज अदा केली जाईल अशी ठाम भूमिका MIMनं घेतल्याच्या नंतर या प्रकरणाला आता वेगळं वळण लागू पाहत आहे. मंदिरांना उघडा, नियमात उघडा आणि नियम पाळत लोक आपापल्या पद्धतीनं धार्मिक उपासना करतील असा विश्वास प्रत्येक जण देतोय. पण तो कितपत पाळला जाईल? जी लोक उत्सव साजरा करताना साधेपणानं साजरा करा हा सरकारचा नियम धुडकावून लावतात, बाजारात प्रचंड गर्दी करतात आणि कोरोना काळात मास्क न घालता फिरतात, त्या लोकांकडून धार्मिक उपासना नियमांच्या चौकटीत होईल का? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आजची लक्षवेधी चर्चा. उत्सव निर्बंधातले आणि नियम प्रार्थनेला. आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माधव भांडारी आहेत, त्याचबरोबर मनसेचे प्रवक्ता अजय शिंदे आहेत, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आहेत. पुण्यात आपल्या सोबत सहभागी होत आहेत श्रीकांत शेट्टे, मानाच्या गणपती मंडळांचे ते प्रमुख आहेत. आणि थोड्याच वेळात आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ता संजय दुबेही जोडले जातील. आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. माझा थेट प्रश्न आत्ताच्या घडीला आनंद दवे यांना आहे. आनंद दवे, राज्यातलं सरकार हे तुमचंच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. मी यासाठी म्हटलंय कारण आपण बऱ्याचदा राजकीय पक्षांची भूमिका मांडण्याच्यासाठी पण आमच्या सोबत असता. आत्ताच्या घडीला मुद्दा असा आहे की हे सरकार मंदिरं उघडण्याच्या बाबतीत किंवा कोणतंही प्रार्थना स्थळ खुलं करण्याच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका का घेऊ शकत नाहीये? या सरकारच्या मुखपत्रातून वेगळी भूमिका घेतली गेली आहे आणि राज्य सरकारची भूमिका वेगळी आहे. खरं तर मागच्या 2 महिन्यांमध्ये म्हणजे कोरोनाचा पहिला अनलॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आम्ही 2 वेळा माननीय गृहमंत्र्यांची भेट घेतली. माननीय शासकीय अधिकाऱ्यांची 2 ते 3 वेळा बैठका झाल्या मुंबईमध्ये सुद्धा. पण त्यांचं काही आडाखे चालू आहेत. केंद्र सरकारकडनं काही सूचना यायच्या आहेत. मग कोणती मंदिरं किती वेळ उघडतील याच्याविषयी त्यांनी आमच्याशी चर्चा केल्या. अष्टविनायकाच्या बाबतीत चर्चा केल्या. पण एक नक्की दिसतंय, तुम्ही जे सांगते त्याच्यावर खरं दिसतंय की प्रशासनामध्ये थोडासा गोंधळ आहे या वक्तव्यावरनं. याच्यात निश्चित आहे नेमकं कधी उघडायची याच्यामध्ये अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा
कन्फ्युजन आहे हे स्पष्ट होते आम्हाला. माननीय गृहमंत्र्यांनी आम्हाला 2 वेळा सांगितलं की खूप लवकर उघडतो आहोत, खूप लवकर उघडतो आहोत. म्हणजे खूप लवकर म्हणजे किती महिने हे अजून तरी आम्हाला कळलेलं नाहीये. पण एकंदरीत मागच्या काही दिवसांच्या हालचालीवरून आता मंदिरं उघडण्याची वेळ आलेली आहे. सरकार खूप निर्णय घेईल असं दिसतंय मला. जर तसे निर्णय सरकारनं घेतले नाही तर भाविक स्वतःहून मंदिरं उघडतील असं आता एकंदरीत आमचा कयास आहे, असं आम्ही शासनाला कळवलेलं आहे. आपल्या सोबत माधव भांडारी आहेत. माधवराव, या 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 ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं अशी भूमिका आली की जी जी प्रार्थना स्थळं आहेत ती सगळीच बंद राहतील. ही काही आत्ता अशी नाही, पण एकूणच राज्य सरकारच्या वतीनं ही भूमिका सातत्यानं मांडण्यात येते आहे. ही भावना जर त्यांची सर्वधर्म समभावासारखीच असेल तर ती लोकांनी वैद्यकीय हिताची बघून पाळली पाहिजे का? एक तर असं आहे की सरकारची भूमिका सर्व जनतेसाठी सारखी असेल तर तिच्याबद्दल काही भांडण किंवा वाद असण्याचं कारण नाही. पण ती सर्व जनतेबद्दल तशी सारखीच आहे असं काही आता ह्या इतक्या दिवसांमधला व्यवहार आपल्याला दिसलेला नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समूहांना वेगवेगळे निकष लावले जातात. आता पर्युषण पर्वासाठी 3 दिवसांची उघडे ठेवण्याची सवलत आपण दिली. मोहरमच्या काळामध्ये त्या ठिकाणी सवलत होती. रात्री म्हणजे मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सगळ्या प्रकारचं कारभार चालू राहण्याच्या सवलती त्यावेळेला होत्या. अनेक चर्चेस चालू आहेत. म्हणजे फादर लिब्रिटोनी जाहीरपणे सांगितलं होतं की आमची चर्चेस काय बंद नाही राहणार, चालू राहणार आहे. आणि त्याच्याबद्दल काही सरकारने कुठे आक्षेप घेतला होता वगैरे असं कुठे काही वाचण्यात आलेलं नाही. बर, त्यामुळे मग हा विषय जर असा असेल की एकेका समूहाला वेगवेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाणार असेल किंवा एकेका समूहाला वेगवेगळे निकष लावले जाणार असतील तर मग त्याला सेक्युलरिझम, अर्थात भारतीय भाषेमध्ये ह्याला सेक्युलरिझम म्हणतात, त्यामुळे मी त्या चर्चेत जात नाही. बरं. परंतु सरकारला एक भूमिका निश्चित घ्यावी लागेल की संपूर्ण समाजाला 100% समाजाला एक भूमिका लागू करू, अशी भूमिका सरकारने घेतली तर त्याच्याबद्दल कोणाचं भांडण वाद राहणार नाही. अच्छा, तुमच्या लेखी असं दिसतं आहे की राज्य सरकार प्रत्येक धर्माच्या बाबतीत वेगळं वर्तन करत आहे. खरं तर तुम्ही जो पर्युषण पर्वाचा उल्लेख केला तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं त्यात बदल झालेले आहेत, पण तुम्ही चर्चच्या संदर्भातला केलेला उल्लेखही चर्चेत घ्यायला हवा. आपल्यासोबत संजय दुबे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता आहेत. संजय दुबेजी, हे सरकार अर्थात राज्यातलं पुरोगामी सरकार हे सगळ्या धर्मांच्या बाबतीत वेगळ्या वेगळ्या भूमिका घेऊन प्रत्येक धर्माच्या बाबतीत स्वतःला हवं तसं वागवतंय का? संजय दुबेंना हा प्रश्न होता, कदाचित तो पोहोचलेला नाहीये, पण आपण आनंद दवेंकडून याच्या संदर्भात माहिती घेऊ शकतो. आनंद दवे, जर तुमच्यापर्यंत हा विषय आला असेल, तुम्हाला असा अनुभव आलाय का की वेगळ्या वेगळ्या धर्मांना वेगळी वेगळी वागणूक आहे? नाही, माझं त्या बाबतीत नक्की सरकारवर हा आरोप किंवा आक्षेप नसणार आहे. कारण मला जे माहितीप्रमाणे दिसते की अगदी बकरी ईदला सुद्धा सरकार तेवढंच कठोर वागलं नव्हे. आम्ही सुद्धा सरकारला सांगितलं होतं की बकरीच्या बाबतीत जर तुम्ही सौम्य झालात तर आम्ही मंदिरं सरळ उघडी करू, काय भरायचे ते खटले दाखल करा आमच्यावर. त्यामुळे माधव भंडारी साहेबांचा सन्मान ठेवून मला तरी असं आतापर्यंत सरकारचं काही जाणवलेलं नाहीये. याच्या आधीचे सुद्धा 2 अगदी वारी सुद्धा आपण तशीच केलेली आहे. पण सरकारनं मला एक भूमिका निश्चित वाटते की आता 90% 95% मार्केट पूर्णपणे ओपन झालेलं आहे. जेवढे कठोर नियम सुरुवातीला होते ते कठोर नियम पाळलेले जात नाहीयेत. गणपतीच्या 2 दिवसाआधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढी गर्दी रस्त्यावर होती तेवढी गर्दी आता नेहमी दिसते. म्हणजे त्याचं काय लॉकडाऊन हे कुठं जाणवलेलं नसताना फक्त मंदिरं बंद करणं यातून सरकारला नेमकं काय साध्य होत आहे हेच आम्हाला कळलेलं नाहीये. कदाचित असंघटित वर्ग असेल, रस्त्यावर येण्याची ताकद कमी असं सरकारला वाटत असेल किंवा सरकार मुद्देहून आक्रमक होण्याची वाट बघत आहे का, हाही आम्हाला मोठा प्रश्न आहे. पण सरकारने आता लवकर तो निर्णय घ्यायला पाहिजे. आपल्यासोबत अजय शिंदे आहेत. अजय शिंदेंना मला विचारायचं आहे, अजय शिंदे, आत्ताच्या घडीला राज्य सरकारची भूमिका एकत्रितरित्या ही सगळ्यांसाठी समान आहे असं म्हटलं जात आहे. माधव भांडारींचा त्याच्यावरचा आक्षेप आहे. तुमचं त्या संदर्भातलं निरीक्षण काय? आमचा पण तो आक्षेप जसा माधव भंडारींचा आहे तसाच आमचा सुद्धा आक्षेप आहे. म्हणजे गणेश उत्सवासाठी घातलेले निर्बंध हे ताबुतांच्यासाठी पुण्यात होते का असा प्रश्न नक्की पुण्यात पडतो. म्हणजे कारण काही ठिकाणी खूप उंच उंच ताबूत बसवण्यात आले. मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आदरणीय राजसाहेबांनी स्पष्ट केलेली आहे
की सगळं खुलं करा आणि जनतेला बाहेर येऊन द्या. प्रत्येकाला या करोनाला कशा पद्धतीने सामोरं जायचंय याच्याबद्दलचं आता स्वतःला ज्ञान आलेलं आहे. आणि आज आपण जर रस्त्यावरती बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे. सगळे व्यवसाय चालू आहेत रस्त्यावरती प्रचंड पण मोठी अजय गर्दी शिंदे आहे. अजय आणि शिंदे मग फक्त आत्ताच्या घडीला तुमच्या लेखी जर समजा निर्बंध कायम राहिले तर येत्या काळात मोहर्रमवर पण ते निर्बंध कायम राहणार आहेत. हा मग तसे राहणार असतील तर चांगलं आहे, तसे राहणार नसतील तर मग आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू. नाही पण तुम्ही करणार हे काय? सरकार एका धर्माला वेगळ्या ते जे काय करायचं ते सांगायचं नसतं, ते करून दाखवायचं असतं. त्याच्यामुळं ह्या सरकारला मनसे काय करू शकते याची नक्की कल्पना आहे. मुळात विषय असा आहे की एका धर्माला वेगळ्या पारड्यात तोलायचं आणि एका धर्माला वेगळ्या पारड्यात तोलायचं ह्या भूमिका सातत्याने का घेतल्या जात आहेत. सगळ्यांना न्याय समान असला पाहिजे, सगळ्यांना निर्बंधही समान असले पाहिजेत. तुम्ही निर्बंध एका विशिष्ट गटासाठी खुले करणार आणि एका धर्मासाठी ते लागू ठेवणार असा प्रकार सातत्याने होतोय. ठीक आहे श्रीकांत आणि शेट्टे, माझा मुळात आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर मी एक मंदिरं पुढचा बंद का प्रश्न ठेवायची? आपल्याला इतर विचारतो. ठिकाणी सगळीकडे चालू श्रीकांत झाली ना शेट्टे मंदिरं. आपल्यासोबत पुण्यातल्या मानाच्या गणपतीचे प्रमुख म्हणजे त्या मंडळाचे प्रमुख या निमित्तानं आपल्या सोबत आहेत. श्रीकांतजी, या वेळेला तुमच्या गणेशोत्सवाच्या तयारीमध्ये तुम्हाला सरकारचा भेदभाव दिसलाय? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. एकतर मी सगळ्यांची एकतर माफी मागतो आणि सगळ्यांना सांगतो की मला कुणावरही आक्षेप नाही किंवा मला बाकी काही बोलायचं नाही. मला इथं सांगण्यात आलं होतं गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या बाबतीत बोलायचं आहे, परंतु हा विषय हा गणेशोत्सवाशी पण निगडीत आहे म्हणून मी आमची जी मंडळांची भूमिका आहे मी ती थोडीशी स्पष्ट करू इच्छितो. होय, नक्की यावर्षी निर्बंध तर नक्कीच आहेत आपल्याला, पण हे निर्बंध कशासाठी आहेत काही वेळेला प्रत्येकाची भूमिका थोडी थोडी वेगळी आहे. परंतु आत्ताच्या या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर समूह संसर्ग होऊ नये म्हणून शासन आणि प्रशासनाने जे आपल्याला नियम सांगितले होते ते नियम पुण्यातले सर्व मंडळ कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करत आहेत, रादर पाळत आहेत. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ की जो पुण्याचा ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती आहे त्या उत्सव मंडपातूनच मी बोलतोय. इथं नॉर्मली रोज कमीत कमी 1.5 ते 2 लाख लोक दर्शनासाठी येत असतात, पण यावर्षी त्याच्या 5% सुद्धा लोक दर्शनाला आली नाहीत कारण आपण ऑनलाईन दर्शनाची जास्तीत जास्त व्यवस्था केलेली आहे. तर याच्यात भेदभाव असं नाही, पण ही जी एक प्रातिनिधिक सगळ्यांची जी मागणी आहे की मंदिरं सर्व नियम पाळून मंदिरं ही उघडी करावीत आणि त्या बाबतीत आम्ही आमची भूमिका अतिशय योग्य असं मागणी आहे. याच्याशीच आम्ही सहमत आहोत. बरं, कारण तुम्ही या भूमिकेशी सहमत आहात. संजय दुबे पण आपल्या सोबत आहेत. संजय दुबे, आता माझा आवाज पोहोचतोय का आपल्यापर्यंत? कदाचित अजूनही काही तांत्रिक कारण आहेतच संजय दुबेंच्या संपर्कात. माधवराव, एक मुद्दा पुढचा घेतो, तो तुमच्याकडे या निमित्तानं असा प्रश्न उपस्थित राहील की जर समजा या सरकारला मंदिरं, मशिदी, चर्च यांच्यात भेदभाव करायचाच नाहीये तर तुम्ही या धर्मियांच्या मधल्या भेदभावाचा विषय हा कोणत्या आधारे मांडता आहात? तुम्ही मगाशी काही उदाहरणं दिली आहेत, पण त्यापेक्षाही येत्या काळात त्यांनी मुहर्रमवर पण निर्बंध लावलेले आहेत, तरी पण मग सरकार 2 धर्मांमध्ये भेद करतंय हा दावा मान्य करायचा? मी मोहरमचा उल्लेख केला, रमजानची आठवण आपल्याला करून देतो. रमजानच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला संपूर्ण देशामध्ये निर्बंध अत्यंत कडक होते आणि आता जेवढ्या सवलती दिल्या तेवढ्या सुद्धा दिलेल्या नव्हत्या, त्यावेळेला मध्यरात्रीपासून सकाळी 6-7 वाजेपर्यंत सगळे व्यवहार बाजार चालू ठेवायला आणि त्यावेळेच्या बाजाराचे गर्दीची दृश्य ही तुम्ही मंडळींनी जगाला दाखवलीत ना, त्यामुळे तुमच्याकडे आहे सगळी माहिती ती. आणि दुसरा मुद्दा जो पर्युषण पर्वाचा उल्लेख मी केला, पर्युषण पर्वाचा निर्णय समजा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेतला असेल तर न्यायालयाच्या कुठल्याही निकालाचा संबंध हा केवळ त्या एका केसशी नसतो, तशी जी प्रकरणं असतील त्या सगळ्यामध्ये तो लागू होतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जर पर्युषण पर्वामध्ये जैन मंदिरं खुली ठेवायला परवानगी दिली असेल, आदेश दिले असतील, तर
तर तो आदेश त्याच पद्धतीने गणेशोत्सवामध्ये सुद्धा विचारात घेता आला असता आणि तो घेणं आवश्यक होतं, ते केलं नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आपण मांडताय. त्या नवरात्र ज्या आहे. पद्धतीने नवरात्रीच्या पर्युषण आपण काय पर्वाचा करतो? विषय समोर आला आणि पर्युषण पर्वाच्या निमित्तानं 3 दिवस मंदिरांना उघडं ठेवायची परवानगी दिली गेली जैन मंदिरांना, तशी गणपतीची मंदिरं किंवा तशी हिंदू धर्मियांची मंदिरं गणेशोत्सवात उघडी राहू शकली असती का? आनंद दवे, अशा प्रकारची भावना आणि अशा प्रकारचा निर्णय घेण्याचं धाडस का झालं नाही? निश्चितच मी सांगतो, आम्ही सुद्धा अशी मागणी केलेली होती की अष्टविनायक मधली मंदिरं तरी सुरू ठेवा आणि महाराष्ट्रातील सर्व गणपतीची मुख्य मंदिरं चालू ठेवा. पण आता जर बघितलं तर पुण्यातली सुद्धा सगळ्या गणपती मंदिरात दर्शन करता येत आहेत. मला असं वाटतं आपण याला धार्मिकता नको करायला. धार्मिक आम्ही सुद्धा पाहिजे तेवढं करता येईल आपल्याला, पण आत्ताची दिवस आणि व्यासपीठ तसं मान्यता देत नाहीये. तसं जर जायचं असेल तर तबलिगींना परवानगी महाराष्ट्र शासनाने नाकारल्यानंतर सुद्धा दिल्लीमध्ये झाली. नंतर त्यांच्यावर आरोप सुद्धा झाले की देशामध्ये कोरोना त्यांनी पसरवला गेला. मग त्यांना केंद्र सरकारने किंवा त्यावेळेचे दिल्ली सरकारनेच परवानगी दिली होती, जी पोलीस आयुक्ताची शेजारी झालं सगळं प्रकरण. त्यामुळे एकंदरीत हा प्रश्न असा आहे की आता उघडली गेली पाहिजे मंदिरं, त्याला पण कोणी आनंद जातीय दवे, धार्मिक तुमची स्वरूप आता द्यायला भूमिका काय आहे नको. मग? सर्वच्या तुमची सर्व नक्की प्रार्थना भूमिका स्थळं- काय आहे? जर जैन मंदिरं 3 दिवस उघडी राहू शकत असतील तर तशाच पद्धतीचा नियम इतर मंदिरांना लावायला धाडस कुठं कमी पडलं, त्यावर बोला. तेच सांगतोय, सर्वच्या सर्व प्रार्थना स्थळ नियम आणखी कठोर करून, संख्येचं बंधन ठेवून, वेळेचं बंधन ठेवून लगेच जेवढं होईल तेवढं लवकर उघडली गेली पाहिजेत. नाही तर भाविकांनी आणि संस्थांनी स्वतःहून उघडावीत. सरकारनं खटले भरण्याची मानसिक तयारी ठेवावी. आम्ही ती खटले भोगायची तयारी करू. पण आता आनंद दवेंची सहनशक्तीचा भूमिका ही अंत सर्व होत सर्व चाललेला आहे की आता संघर्षाची कुठे आहे. कुठे माधव लवकरात भंडारी, लवकर निर्णय घेण्यात आनंद यावा. दवे म्हणतात की ज्यांना मंदिरं उघडायची आहेत त्यांनी उघडा, ज्यांना खटले अंगावर येतील त्यांनी ते खटले अंगावर घ्या. ही भूमिका तार्किक आहे का? यांना विनाकारण संघर्ष वाढणार नाही का? आणि आपण ज्या वेळेला कोरोना काळ असा सध्याच्या कालावधीला शब्द दिलेला आहे, त्यावेळेला समाजाची जबाबदारी नाही का? एक मुद्दा प्रसाद यातला लक्षात घ्या की संघर्षाची भूमिका कुणी घ्यायची, कशी घ्यायची, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी असं आहे की सरकार जर जनतेच्या भावनांबद्दल संवेदनशील नसेल तर जनतेतले समूह हे संघर्षाला उभे राहतील. जनता किती काळ अशी हातावर ठेवून बसणार आहे? एक लक्षात घ्या, 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं कंबरड आता मोडलेलं आहे. देशातली, महाराष्ट्रातली 60-65% जनता आज अशा अडचणीमध्ये आहे की आता त्यांना पुढच्या आठवड्यात आपण काय करू, घर कसं चालू, हा त्यांच्या समोर प्रश्न आहे. आणि या 60-70% जनतेचा विचार जर सरकार करणार नसेल, ह्या 60-70% जनतेच्या दैनंदिन निर्वाहाबद्दल विचार करण्याऐवजी आपण सावधगिरीने सगळे पावलं उचलू, अमकं करू, तमकं करू, अशीच प्रवचनं जर देणार असेल तर जनता कोणाची वाट बघणार नाही. जनतेला आपल्या मार्गाने जावंच लागेल आणि तो मार्ग शोधण्याचा हक्क जनतेला नक्की आहे. जनतेला धीर धरण्याची आता मानसिकता दिसत नाहीये, अशा प्रकारची भावना माधवराव घेत आहेत. मला पुढचा प्रश्न अजय शिंदे यांना विचारायचा आहे. अजयजी, नक्की लोक काय करतील? का लोकांना काही करायचं नाहीये? लोकांना आत्ताच्या घडीला रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे, राजकारण्यांच्यासाठी मंदिर महत्वाचं आहे. नक्की अजयराव, भूमिका काय आहेत कोणाच्या? थोडंसं समजून घेतलं पाहिजे. राज्य सरकार पोलिसी दडपणाने हे सगळं थांबवतंय. जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे, कारण कोणताही उत्सव, ज्या ज्या शहरामध्ये असे उत्सव होत असतात, तो उत्सव त्याच्याबरोबर रोजगार घेऊन येतो. आणि आत्ता जनतेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रोजगाराची गरज आहे. म्हणजे तुम्ही सर्वसाधारण कलावंत धरले, फेरीवाले धरले, रस्त्यावरती गाड्या लावणारे धरले, दुकानदार धरले, लाईटवाले धरले, म्हणजे तुम्ही समाजाच्या प्रत्येक घटकाला उत्सव हा त्याचा आर्थिक उन्नतीचा आधार असतो. आता तुम्ही काय केलंय, तुम्ही सगळी दुकानं खुली करायला परवानगी दिल्या, मात्र उत्सव करायचा नाही सांगितलं. मग जनता रस्त्यावर येणार कशी? मग अर्थकारण होणार कसं? ह्या सगळ्याचा पण अजय शिंदे, गणपतीच्या 2 दिवस आधी आपण पाहिलं ना काय झालं ते. गणपतीच्या आधी 2 दिवस खचून रस्त्यावर गर्दी होती. मग लोकांच्या रस्त्यावर येण्यामुळे व्यवसाय झाला नाही का लोकांचा? 2 दिवसाची गर्दी बघताय तुम्ही. प्रसादजी, तेवढी गर्दी मॉलमध्ये रोज असते. ही 10 दिवसाची बघा. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. नाही, तुम्ही 2 गोष्टींची गल्लत करताय. त्या तुम्ही काय गर्दीचा म्हणताय आणि ते मला गणेशोत्सवामधल्या ऐकू आर्थिक उलाढालीचा काही संबंध नाही. बरं, तुम्ही या सगळ्याचा काय आहे, आत्ताची परिस्थिती प्रचंड वेगळी आहे. तुम्ही या सगळ्याचा गोंधळ करताय.
हा असा गोंधळ नक्की प्रश्न काय आणि आम्हाला सांगायचं काय ह्याच्यामध्ये गोंधळ तयार करेल. मुळात लक्षात घ्या, गणेश उत्सव हा पार्ट वेगळा, मंदिरं उघडणं हा वेगळा, व्यवसाय वेगळे, सरकारने नक्की काय करायला पाहिजे हे आणखीन वेगळं. सरकार आता फक्त एकच करतंय, नवीन नवीन आदेश काढतं आणि त्या आदेशासाठी पोलिसांना कामाला लावतं. म्हणजे रस्त्यावर जी गर्दी तुम्हाला 2 दिवसापूर्वी दिसली, ती गर्दी पोलिसांनी काही वेळा कंट्रोल पण केली. मग असं न करता तुम्ही जर पूर्णपणे सगळंच जर सुरू केलं तर रस्त्यावर येणारी गर्दी सुद्धा कमी होईल आणि उत्सव पण होतील. अच्छा. तुमचा प्रश्न एक आणखीन वेगळा असा आहे की धार्मिक स्थळं उघडावी का नाही उघडावी, तर ती उघडली पाहिजे ना हो. तुम्ही दुकानं उघडताय की नाही? म्हणजे अशी परिस्थिती आहे का या देशामध्ये की लोक फक्त देवळातच जाऊन उभे राहतात. श्रीकांत शेट्टींकडे जाऊयात. त्यानिमित्ताने देवळं पुढचा चालू प्रश्न आली मग की लोकं श्रीकांत 24 शेट्टींना तास आहे. देवळात जाऊन उभे राहतात. श्रीकांत असं शेट्टी, थोडी आहे. विषय उत्सवांचा आहे, विषय त्यामागच्या अर्थकारणाचा पण आहे. उत्सव आणि अर्थकारण या दोन्ही गोष्टी तुम्हाला यंदाचा स्वतःचा गणेशोत्सव साजरा करताना कशा प्रकारे अनुभवायला आल्या? ज्या पद्धतीनं दुकानं उघडली गेली पण उत्सव झाला नाही आणि म्हणून अर्थकारण रखडलं, हे तुम्हाला स्वतःला अनुभवायला येतंय का यावेळेला? 100% ही भूमिका जी आहे किंवा आता जी वस्तुस्थिती आहे, दुकानं काय, जर आपण आमच्या कसबा गणपतीच्या इथं आलात तर अशी काही सिक्युरिटी आहे जेणेकरून राष्ट्रपतीच दर्शनाला येणार आहेत असं वाटतं. म्हणजे ना भाविक इथं येऊ शकतोय. याचे 2-3 वेगळे मुद्दे आहेत. एक तर अर्थकारण हा मुद्दा आपण बाजूला ठेवूयात, मंदिराच्या दारं उघडी करण्याचा मुद्दा बाजूला ठेवूयात आणि हा सार्वजनिक गणेशोत्सव हा मुद्दा बाजूला ठेवूयात. अजयजींशी मी सहमत आहे, कारण गणेशोत्सवात सगळीच उलाढाल होत असते. यावर्षी संपूर्ण उलाढाल ठप्प आहे. पण या बाबतीत जी सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला 100% सहकार्य केलेलंच आहे. त्याच्या मागची भूमिका अशी होती की उद्या आमच्यावर असा शिक्का लागता कामा नये की आमचा हा दैदिप्यमान 128 वर्षाचा जो उत्सव आहे की तो बदनाम होता कामा नये, की अरे या उत्सवामुळे कोरोनाचे बाधितांची संख्या वाढली असं होता कामा नये. म्हणून केवळ आम्ही या उत्सवाचे त्यांचे सर्व नियम, अटी, शर्ती यांचं आम्ही काटेकोर पालन करतच आहोत. कारण पुण्यामध्ये रोज जर मृत्यूचा दर बघितला 58, 44, 52, 36, 42 आणि हा चिंता वाढवणारा आहे. अगदी. कारण कुठलाही उत्सव जो आहे हा समाजासाठी असतो. जर आता आपला समाज संकटात असेल तर उत्सवावर निर्बंध कसे लावून घ्यायचे याची संपूर्ण रूपरेषा ही आम्ही मंडळांनी ठरवलेली आहे. पण या पण मग वर्षीच्या श्रीकांतजी मध्ये यासाठीच थांबवतो. तुम्ही जर असं म्हणता आहात की समाज अडचणीत असताना उत्सव साजरा कसा करायचा याचं भान तुम्ही बाळगलं आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण गणेशोत्सव सरल्याच्या नंतर येत्या दिवसांमधल्या उत्सवांच्या बाबतीतही आपण इतकंच भान बाळगायला नको का? आणि ते भान मंदिर उघडा या हट्टामुळे किंवा प्रार्थना स्थळ खुली करा या हट्टामुळे तुटेल का? नाही, मी अजून एक सांगतो की आपण आता बघा, जसं कोरोनाचे हे रोगराई जशी सुरू झाली, ही महामारी सुरू झाली, आपण आपल्या जीवनशैलीत, आपल्या आहार शैलीत, आपल्या विहार शैलीत आपण पूर्ण बदल केलेला आहे. आपण वेगवेगळे काढे, क्वारंटाईन शब्द, सोशल डिस्टन्सिंग शब्द, सॅनिटायझेशन की हे शब्द आपल्याला माहिती नव्हते. हिंदू सनातन संस्कृती जी आहे ही एकमेकांना जवळ घेण्याची संस्कृती आहे. आपण नमस्कार करणं असेल, गळा भेट घेणं असेल, ही सगळी संस्कृती आपली आहे. परंतु आपण जीवनशैलीत बदल केलेला आहे. आज तुम्ही तिथं अँकरिंग करताय, तुम्हाला ही भीती आहेच ना की मला पण कोविड होऊ शकतो. आज ही भीती प्रत्येकाला आहे, कोणी नाकारू शकत नाही. बरं. मग अशा वेळेला आपण करतो काय, तर आपण आपलं जे आराध्य दैवत आहे त्या दैवताच्या मंदिरामध्ये जाऊन त्राहिमाम म्हणून करुणा भागतो आणि त्यांनी आपली मनशक्ती जी आहे ती अत्यंत सबळ व्हायला त्याचा आपल्याला उपयोग होतो. तुमच्या लेखी असा सूर स्पष्ट होतो आहे की मंदिरं उघडली तर लोकांना प्रार्थना करण्याची एक जागा आणि संधी मिळेल, त्यामुळे त्यांना आत्मिक बळ मिळेल. अजय शिंदे आपल्या सोबत आहेत, त्यांना बोलायचं या विषयावर. अजयराव, मी आपल्याला संधी देतो, एकदा पटकन माधवरावांना विचारून येतोय पुढचा प्रश्न. माधवराव, मगाशी गर्दीच्या मुद्द्यावर तुमचा प्रतिवाद लक्षात आला, पण पुढचा एक मुद्दा हाही घेतो की लोकांना आत्मिक बळ आत्ताच्या घडीला प्रार्थनेतून मागावं लागतं. याचा अर्थ सरकार तशा प्रकारची भरवशाची व्यवस्था निर्माण करायला कमी पडलाय का? असं एक लक्षात घ्या, ते सरकार दारूची दुकानं सुरू करतं.
आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे अडचण होते असं सरकारला वाटत नाही. त्या सरकारला प्रार्थना स्थळ खुली करण्याच्या बाबतीत अडचण वाटते हे आश्चर्यकारक आहे. आता मी त्या दोन गोष्टींच्या तुलनेमध्ये जास्त जात नाही, पण ही वस्तुस्थिती आहे की कुठल्याही धर्माची, कुठल्याही पंथाची, कुठल्याही श्रद्धेची धार्मिक स्थळं ही त्या त्या समुदायाला, त्या त्या व्यक्तीला काही ना काही आत्मिक बळ देत असतात. त्याच्या मनामध्ये काही ना काही सकारात्मक भाव पैदा करत असतात. आणि जर 4 महिने 6 महिने आपण त्याला त्या सगळ्या वातावरणापासून दूर ठेवत असलो तर त्यातून काही फार साध्य करत नाही. त्यामुळे समाजाची गरज म्हणून सुद्धा ही धार्मिक स्थळं उघडी केली पाहिजेत. या धार्मिक स्थळांच्या वरती अवलंबून असलेली 12 महिने उत्सवाचं सोडून द्या वातावरण, पण या सर्व धार्मिक स्थळांवरती 12 महिने अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आहे. आपल्याला ती दिसते किंवा लक्षात येत नाही, परंतु छोट्या छोट्या लोकांची अर्थव्यवस्था त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि त्या सगळ्यांचं काय झालं हे कोण बघायला गेलंय? तुम्ही कसबा गणपतीचं बोलतो आपण, शिर्डीच्या संस्थांचं बोलतो, पंढरपूर देवस्थानचं बोलतो, ते सोडून द्या. पुण्यामधलं मृत्युंजयेश्वर सारखं देवस्थान आहे, त्याच्या बाहेरचे बसणारे 100 फुलं विक्रेते आहेत अगदी की जे गेले 6 महिन्यामध्ये त्यांचा फुलं विक्रीचा धंदा पूर्ण बंद आहे. काय मिळालं असेल त्यांना? काय त्यांच्याकडे हातात राहिलंय? आणि अशी अवस्था प्रत्येक मशिदीच्या बाहेर आहे, चर्चेसच्या आसपास आहे, सगळ्या ठिकाणी आहे. आणि ही अर्थव्यवस्था मोडून काढून आपण त्यांना काही पर्याय दिलाय का? त्यांना काही आधार देतो का? किंवा फुलं विक्रेत्याला आता फुलं विक्रीचा धंदा बंद आहे, चला सरकार त्याला महिन्याला काहीतरी 1,000-5,000 रुपये मदत देते, अशी तरी परिस्थिती आहे का? ती नाहीये. अगदी त्यांची हा एक दखल- अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात की ज्या वेळेला सरकार निर्बंध लागू करतात त्यावेळेला दुसऱ्या बाजूला त्या सरकारच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.